जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती सिरीज नंबर 2. या लेक्चरमध्ये मी काय शिकवणार आहे तर या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करणार आहोत, त्यासोबतच टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. हा क्वेश्चन जो आहे, आता स्टार्ट करूया क्वेश्चनला डायरेक्टली. हा जो क्वेश्चन आहे 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 मधील खालीपैकी कोणत्या अनिवार्य तरतुदी आहेत. ठीक, तर कालच पाहिलेला आहे क्वेश्चन आणि डायरेक्टली आन्सर सांगितलेला आहे. पण आता सध्या काय करायचंय तर हा क्वेश्चन पंचायती राज समितीवरती टिकून आहे आणि आयोग प्रत्येक वेळेस पंचायतीवरती भरपूर असे क्वेश्चन्स विचारत असतो. जर तुम्ही पीवायक्यू पाहाल किंवा मी आता जसं पीवायक्यू घेत जाईन ना, तुम्हाला समजत जाईल की हा भाई क्वेश्चन तर विचारत. त्यासाठी कुठलीही मोठी बुक रेफर करू नका, मी सांगत आहे तेवढं करा, तुमचं काम बनून जाईल. ठीक, आता मी पंचायतीचा टॉपिक स्टार्ट करत आहे. अर्धा सांगेन, म्हणजे या टॉपिक मध्ये सध्या तरी पंचायतीचे जे काही कमिटीज आल्या होत्या ती कमिटीज सांगेन. आर्टिकल आपण नंतर जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा पाहून घेऊ, किंवा जमेल तर आताही पाहून घेऊ, काही हरकत नाहीये. स्टार्ट करूया लेक्चरला. पहा, पंचायती जी आहे 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1992 मध्ये आलेली आहे आणि तिला कुठे टाकले गेले आहे, तिला अनुसूची नंबर 11 मध्ये टाकले गेले आहे. अनुसूची तुम्हाला माहिती आहे की भाई आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या संविधानामध्ये 12 अनुसूच्या आहेत. त्यामध्ये 11वी जी अनुसूची आहे ती पंचायतीची आहे आणि 12वी जी आहे ती म्युन्सिपॅलिटीची आहे. ठीक, अशा 12 अनुसूच्या आहेत, आपल्याला माहिती आहे. पूर्वी किती होत्या? 8 अनुसूच्या होत्या. ठीक आहे. सध्या आर्टिकल किती आहेत? 448 आहेत. पूर्वी किती होते? 398 होते. पूर्वी किती पार्ट्स होते? तर पूर्वी 22 पार्ट्स, 22 भाग होते. आता सध्या 25 भाग आहेत. ठीक, पहा, तर ही जी अनुसूची आहे, ती कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते? तर भाग नंबर, पार्ट नंबर 9 मध्ये, एक सेकंड पेन घेते, पार्ट नंबर 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक, हिचे आर्टिकल, पार्ट असं रोमन नंबर मध्येच लिहितात बरं का. हिचे आर्टिकल जे आहेत ते आर्टिकल नंबर 243 टू 243 ओ पर्यंत आहेत. तुम्हाला 143 लक्षात राहतात ना भाई. सबको प्यार पे ही पढ़ने का है, पर पढ़ाई आता 3 महिने काय प्यार व्यार छोड़ो भैया, पढ़ाई पे लग जाओ. तलाठी बनलात ना मग सगळे ऐकतात. काही टेन्शन नसतं. काही तुमचे जे काही डिस्प्यूट्स असतात की कास्टमुळे लग्न नाही लावून देत, काहीतरी होते म्हणून, कमी आहेत, पैसा कमी आहे म्हणून लग्न लावून देत, ते तुमच्या एका पोस्टने सगळं प्रॉपर होणार आहे. माहितीये का तुम्हाला? तलाठी प्रत्येक आई बाबाची इच्छा. तुम्ही तहसीलदारचे एखादे आई बाप ना, तहसीलदारचे जे असते ना, अरे तुला कामच मिळत नाही रे बाबा तहसीलदार, तू काय कर, तलाठी बन, असंही म्हणू शकतात बरं का. असं माझा एक म्हणजे फॅमिली मेंबर होता, तो तलाठी झाला होता, सॉरी तहसीलदार झाला होता. त्याच्या पॅरेंट्सची इच्छा होती की भाई तू तलाठी व्हायचं. आता त्यांना काय माहिती तलाठी कुठे, तहसीलदार कुठे, काय काय म्हणजे कमी जास्त असं पार्ट ऑफ काय म्हणतात चिटचॅट, आपण ते विसरून आता आपल्या मेन मुद्द्याकडे. तर आर्टिकल किती? 243 टू 243 ओ पर्यंत आहेत. यामध्ये किती फंक्शनल आयटम्स आहेत जर चुकून विचारलं तर फंक्शनल FI लक्षात ठेवा, उगाच सहज म्हणून लक्षात ठेवा, 29 असतात. ठीक आहे, स्टार्ट करूया आता. आपले कमिटीज, तर बलवंत राय कमिटी आली होती, सर्वात इम्पॉर्टंट कमिटी बलवंत राय कमिटी 1957 मध्ये. या कमिटीने त्रिसदस्यीय थ्री टायर गव्हर्नमेंट सांगितली होती पंचायतीमध्ये. ठीक आहे, ग्रामपंचायतची लेवल असायला पाहिजे, पंचायत समिती असायला पाहिजे आणि जिल्हा परिषद असायला पाहिजे, अशी ही आयडिया दिली होती. ठीक आहे, काय काय सांगितलं होतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ते जिल्हा परिषद. ठीक, मग ही लागूही झाली होती. कुठे लागू झाली होती? राजस्थानमध्ये सर्वात अगोदर लागू झाली होती, नागौर जिल्ह्यामध्ये. केव्हा लागू झाली होती? 1959 मध्ये बरं का, 1959 मध्ये. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये, तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर एक जिल्हा एक राज्य लक्षात ठेवा, राजस्थान पहिल्या नंबरचं राज्य. मग अजून एक कमिटी आली, ती म्हणजे अशोक मेहता कमिटी. 1977 मध्ये आली ती कमिटी. 1977 मध्ये आली. तिने 2 टायर गव्हर्नमेंट सांगितले. आता यावरती क्वेश्चन कसा बनतो एक तुम्हाला सांगू का मी आयडिया. तर आता बलवंत राय कमिटी आहे, अशोक मेहता कमिटी आहे, मग त्यानंतर येते जी के राव कमिटी. ठीक, केव्हा आली? 1985 मध्ये आली. ठीक, तर ह्यांचा काय केलं होतं एक्झाम मध्ये, पीवाय की तुम्हाला सांगते,
कमिटीजचे नाव दिले होते, बलवंतराय, अशोक मेहता आणि GVK राव कमिटी, 1, 2, 3 ऑप्शन मध्ये. आणि चौथी कुठली तरी दुसरीच कमिटी होती आणि त्याने म्हटलं होतं की यातली कुठली कमिटी ही ऑड मॅन आउट आहे ते सांगा. ओके, तर त्या ऑड मॅन आउट सांगायचं होता, ते ऑड मॅन आउट होता तेच जे 3 सोडून ते. ठीक, सो असं क्वेश्चन विचारू शकतात. आता हे फिरून क्वेश्चन विचारतील की भाई ह्या कमिटीजचे इयर सांगा, है ना. तर इयर ही लक्षात ठेवायचं आहे, कुठलीही हाई नको. LM सांघवी कमिटी एक होती, 1986 मध्ये आली होती, LM सांघवी कमिटी. मग थुंगाव कमिटी एक आली होती, ती 1988 मध्ये आली, 1988 मध्ये आली. मग गाडगीळ कमिटी आली, गाडगीळ कमिटी पण 1988 मध्ये चालली. ठीक, या कमिटीने रिझर्वेशन फॉर द वुमेन्स असं आयडिया दिली होती. ओके, समझ गया आपको. GVK रावने पण जिल्हा परिषदला सेंटर आपण म्हणावं असं त्यांचं म्हणणं होतं बरं. काही 1985 वाली कमिटी होती ना GVK रावांची, जिल्हा परिषद सेंटर असायला पाहिजे त्यांचा आयडिया होती. ओके, सो हे आपला अर्धा टॉपिक पण आला आहे माहितीये का. हे अर्धा टॉपिक, आता आर्टिकल सांगितलं की संपलाच टॉपिक. ठीक, चला आर्टिकल पण घेऊया. 243, मग 243A, B, C, D, E, F, G, H, I, इथे J, K, L, M, N, O. ठीक, तर हे 243 मध्ये काय येणार, 243 मध्ये जस्ट नेम येणार किंवा डेफिनेशन येणार. ठीक, एक सेकंड, पाणी पण नाही आणलं मग ते जाऊ दे नंतर पेल. तर 243 मध्ये असेंब्ली असा शब्द लक्षात ठेवा. असेंब्ली यामध्ये सांगितलं जातं की या कमिटीमध्ये कोण कोण आहेत, काय काय आहेत ते. ए मध्ये या ग्रामसभेमध्ये कोण आहेत, काय आहेत, कोणतं काम करतं वगैरे ए मध्ये येतं. बी म्हणजे बनवणे, काय बनवणे, कॉन्स्टिट्यूशन बनवणे, म्हणजे आपल्या स्वतःच म्हणजे तिथल्या तिथं एक कॉन्स्टिट्यूशन म्हटलं चुकून मी, कॉन्स्टिट्यूट करणे. ठीक आहे, बी मध्ये काय करणे, कॉन्स्टिट्यूट करणे, तयार करणे, पंचायती तयार करणे. सी मध्ये काय येतं, तर सी मध्ये कंपोजिट करणे, एक संघ येणे. ठीक, डी मध्ये काय येतं, तर डी मध्ये दलित आरक्षण असं लक्षात ठेवा. दलित आरक्षण, दलितांचं आरक्षण, फक्त आरक्षण शब्द लक्षात ठेवा. दलित आयडिया देत आहे मी इथे. ई मध्ये काय येते, आता तुम्हाला माहिती आपण जेव्हा रिझनिंग सोडवतो तेव्हा रिझनिंग मध्ये ABCDE, ई हा नंबर 5व्या अंकावरती येतो, ई हा अक्षर 5व्या अंकावरती येतं. तर 5 वर्षाचा कार्यकाळ असं लक्षात ठेवा. काय, 5 वर्षाचा कार्यकाळ. एफ मध्ये फेलर येतं, फेल म्हणजे अपात्र बरं का, यामध्ये अपात्रता. ठीक, जी मध्ये काय येतं, पॉवर, गोळी खाऊन पॉवर येते असं लक्षात ठेवा. गोळी खाके पॉवर आबाई, पॉवर येते. जी मध्ये, एच मध्ये हाऊस टॅक्स, हाऊस लक्षात ठेवू नका पण टॅक्स लक्षात ठेवा. यामध्ये टॅक्स येतो. आय मध्ये इन्कम टॅक्स, इथं इन्कम टॅक्सचा संबंध नाही पण फायनान्सचा संबंध आहे. ठीक आहे, म्हणून इथे फायनान्स लक्षात ठेवा. जे मध्ये जो भी पैसा आहे, म्हणजे हे इन्कम टॅक्सचा जो पण पैसा आहे, ऑडिट लक्षात ठेवा. आय जे जो भी पैसा आहे, जो काही पैसा आहे असं ऑडिट. के मध्ये कोणते इलेक्शन, पंचायतीचे इलेक्शन. के फॉर कोणते इलेक्शन, पंचायतीचे इलेक्शन. यल मध्ये काय येतं, तर यल मध्ये इथे ऍक्च्युली ट्रिक जरा संपते. ठीक आहे, युनियन टेरिटरीजसाठी म्हणजे केंद्र शासनासाठी केंद्रशासित प्रदेशासाठी संबंधित आहे. यम मध्ये काय येतं, मॉडिफिकेशन म्हणजे काय, काही ठिकाणी पंचायती लागू शकत नाही. कुठे, जसे की आदिवासी एखादा विभाग आहे तर त्या विभागामध्ये लागू शकत नाही, त्यांचा एक विभाग म्हणू शकत नाही आपण, एरिया जो आहे त्या एरियामध्ये लागत नाही. त्यांची जी परंपरा आहे त्याला आपण मान्यता देऊ. ठीक, त्यांना आपण चालू ठेवू, जसे काही त्यांची परंपरा आहे, जसं काही त्यांना चालवायचं आहे त्यांचं गाव त्याप्रमाणे. ठीक, आर्टिकल नंबर 243 चा एन काय सांगतो, तर एन सांगतो जे काही लॉज आहेत ते कंटिन्यू चालू आहेत. ठीक आहे, त्यांची कन्सिस्टन्सी चालू आहे लॉजची. आणि ओ मध्ये कोर्टांचा हस्तक्षेप यामध्ये
येत नाही. बार टू द इंटरफेरन्स बाय कोर्ट्स यामध्ये असते. ठीक, समजलं तुम्हाला हे? अजून एकदा रिकॉल करा बरं. मी आता तर सांगितलं तुम्हाला सर्व, पण रिकॉल करा. आता गेलंच काय म्हणतात आपले कंबाईनची एक्झाम झाली होती ना, त्यामध्ये पॉप्युलेशन विचारलं होतं, म्हणजे आर्टिकल 243B शी संबंधित होता. इन डीप गेलं थोडस कंबाईन, की भाई कंबाईनचे पंचायतीचे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे चालत आहे, त्यामध्ये किती लाख लोक, म्हणजे किती लाख लोकांशी संबंधित आहे, किती लाख लोक त्यामध्ये येतील, तर 20 लाख लोक येतात बरं का. काही काही जणांनी 15 लाख असं म्हणत होते, म्हणजे बरेच ग्रुप्स आहेत आपले टेलिग्रामच्या नाव, 15 लाख योग्य आहे, 15 लाख योग्य आहे, पण उत्तर ते 20 लाख आहे. सो झाला. तर हे कॉन्स्टिट्यूशन पंचायती संबंधित आपण भरपूर माहिती घेतलेली आहे. काही समजलं नसेल तर विचारा मला एकदा कमेंटमध्ये, तुम्हाला क्लिअर करेन. ओके, आता मेन अजून एक मेन ते मी सांगितलं नाही, की पंचायती राज समितीचा दिवस कोणता असतो, पंचायती राज दिन कोणता असतो, तर 24 एप्रिल हा दिवस पंचायती राज दिवस म्हणून, ठीक आहे, सेलिब्रेट करतात. 1993 24 एप्रिलला पंचायती राज स्थापन झाली होती, म्हणून हा 24 एप्रिल काय म्हटला जातो, पंचायती राज दिवस. लक्षात नाही आलं, कसं लक्षात ठेवू, तुम्हाला असं लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर 243 आहे ना पंचायती राजचे, तर स्टार्टिंगचा 24 नंबर इथे लक्षात ठेवायचा आहे, बाकी काय आहे ना. काय आवड सांगा बरं. आणि जेव्हा बनत होती ना ही समिती, तेव्हा कोण होते आपले PM, कोण होते प्रधानमंत्री, कोण होते, तर नरसिम्हाराव, नरसिंगे नाही, मी माझ्या मामाचं नाव एकदम घेतलं, नरसिम्हाराव मामा. ठीक, समझ में आ गया भाई साहब आप लोगों को? क्या आपको ये आपके पल्ले पड़ गया है? आपके पल्ले पड़ गया होगा तो ये क्वेश्चन का आंसर भी मैंने कल बताया था, थोड़ा सा और एक बार रिकॉल कर दो. अगर क्वेश्चन आ भी गया तो कोई हरकत नहीं होणार मग, है ना. आता नेक्स्ट काय सांगतं, भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देते? तर मूलभूत हक्क, राष्ट्रीय आणीबाणी एकदम समजत नसेल तर सांगते तुम्हाला आता काय आहेत. तर मूलभूत हक्क माहितच असतील, इतकेही माहित नसेल तर डेंजर काम आहे मग तुमचं, तुम्हाला डबल अभ्यास करावा लागेल दिन रात में. ठीक, राष्ट्रीय आणीबाणी एक सांगेन तुम्हाला. राष्ट्रीय आणीबाणी काय असते, म्हणजे आणीबाणी म्हणजेच काय, राष्ट्रीय आणीबाणी नंतर बघू, पण आणीबाणी म्हणजे काय ते पाहू. आणीबाणी म्हणजे अचानक उद्भवणारे एखादे गंभीर संकट किंवा अकस्मात जे येतात ना आपल्या देशामध्ये, अचानक उद्भवतात, तर समजतच नाही की भाई आता काय करायला पाहिजे, तर तशा टायमिंग मध्ये असे साधे सिंपलशे कायदे आपल्याला चालवता येत नाही. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या संकटांना एक स्पेशल कायदे तयार करून ठेवलेले आहेत. ते स्पेशल कायदे, आणीबाणीचे स्पेशल कायदे 352 ते 360 मध्ये येतात. ठीक आहे, तर पहा बरं, इथे सर्व 352 ते 360 अंतर्गतचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. किती म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत कन्फ्यूज होण्यासाठी. ठीक आहे, इथे ऍक्च्युली उत्तर 359 आहे. ठीक, पण आता तुम्हाला एकदम बेसिक पासून मी सांगेन की नेमकं काय आहे. तर आणीबाणी काय ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, टॉपिकच सांगणार आहे. हा टॉपिक आहे पूर्ण, हे केलं की नंतर काही टेन्शन नाही करत बसायचे. जे काही PYQ झाले मग ते माझं तेव्हा बघता येईल, पण हे करून ठेवा मी जे सांगते ते. तर आणीबाणी जे आहे ते अचानक उद्भवणारे गंभीर संकट असते, जे सामान्य कायद्यांशी संबंधित नसते, म्हणजे सोडवता येत नाही. त्याच्यासाठी एक स्पेशल कायदे तयार केलेले आहेत, जे की भाग नंबर 18 मध्ये येतात, आणि 352 ते 360 ह्यांचे आर्टिकल्स आहेत, ह्यांचा ग्रुप आहे. ठीक आहे, तर आता पहा, 3 प्रकारचे एमर्जन्सी आहेत किंवा आणीबाणी म्हणू शकता. कोणते कोणते आहे? एक राष्ट्रीय आणीबाणी, एक राज्य आणीबाणी, आणि एक आर्थिक आणीबाणी. नॅशनल एमर्जन्सी, स्टेट एमर्जन्सी अँड फायनान्स एमर्जन्सी. स्टेट एमर्जन्सीला किंवा राज्य आणीबाणीला आपण प्रेसिडेंट रूल पण म्हणू शकतो. ठीक, तर नॅशनल एमर्जन्सी जी आहे ती कशामुळे होते, आता इथे डायरेक्टली लिहायला घेईन मी. नॅशनल किंवा राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती कशामुळे होते, तर 3 घटक त्याच्यामध्ये येतात. कोणते कोणते? ती एक म्हणजे युद्धामुळे होते,
कशामुळे होते? युद्धामुळे होते. दुसरं म्हणजेच बाह्य आक्रमण जे असतात त्या बाह्य आक्रमणामुळे होते. बाह्य आक्रमण, त्याला एक्सटर्नल ॲग्रेशन पण म्हणू शकतो आपण. इथे आर्म्ड रिबेलियन म्हणजेच सशस्त्र बंडखोरीमुळे तिसरं होऊ शकते. सशस्त्र बंडखोरी. इंटरनल बंडखोरी कोणी केली तर त्यामुळे होऊ शकते. अंतर्गत अशांतता याचे नाव होते पहिले. सशस्त्र बंडखोरीचे काय नाव होते? अंतर्गत अशांतता. पण नाव 44व्या सुधारणेअंतर्गत चेंज करण्यात आले. काय करण्यात आले? सशस्त्र बंडखोरी. ठीक. पण होतं काय नेमकं पहा, ही सशस्त्र बंडखोरी आहे ना, या सशस्त्र बंडखोरीला म्हणजे जर नॅशनल इमर्जन्सी किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर ती लागू कोण करतो? तर लागू करणारे आपले राष्ट्रपती असतात. पण त्यांना सांगणारे कोण असतात? PM असतात. पण PM लाही सांगणारे कोण असतात? कॅबिनेट मंत्री असतात. ठीक आहे. कॅबिनेट मंत्री पण शब्द कुठून आलेला आहे? 44व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार आलेला आहे बरं का. ठीक आहे. एक म्हणजे असं असतं की ही आणीबाणी लागू असणे 1 महिन्यामध्ये लागू असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 1 महिन्यामध्ये लागू असणे गरजेचे आहे. पूर्वी 2 महिन्याचे असायचे, पण आता 1 महिना केलेला आहे त्याला. ठीक. आणि जे पार्लमेंटचे लोक आहेत त्यांच्या लोकसभा आणि राज्यसभा हे आयडिया देतात की हा लागू करा वगैरे. स्पेशल मेजॉरिटीच्या अनुसार ही लागू होते. सिंपल नाही बरं का. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे जे काही पार्लमेंटमध्ये बसलेली आहे मंत्रिमंडळ, तर ते मंत्रिमंडळाचे स्पेशल एकदम खास मेजॉरिटी असणं गरजेचं आहे. कमी मेजॉरिटी जमणार नाही तिथे. ठीक. तरच मग ही लागू होणार. तर ही राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ना, तिचा आर्टिकल नंबर 352 आहे. 352 येते राष्ट्रीय आणीबाणी. हे स्टार्टिंगचं आहे आर्टिकल. शेवटचा एक आर्टिकल लक्षात ठेवा, 360. लगेच ठेवायचं. स्टार्टिंग आणि शेवट पहिले लक्षात ठेवायचं, म्हणजे मधले ना काहीतरी करता येतात. तर शेवटच्या आर्टिकल मध्ये येतं फायनान्शियल इमर्जन्सी किंवा आपण म्हणू शकतो आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी. मला भूक लागली रे, काल उपवास होता माझा माहितीये आपल्या विठुरायासाठी. पुरणपोळीच्या आई बोलली पुरणपोळीचं जेवण करूनच उपवास सोडत आहे. अजून बनलं नाही. काय बोलू, हे लोक उपाशी मारतात. असं नाही बोलायला पाहिजे ना, मी उपवास करून मला भूक लागली. काल नाही बोलले, पण आज मला झालंय तसं, काय माहिती. असो. तर मी काय बोलत होते, तर 352 आपण घेतलं आणि 360 सांगितलं मी तुम्हाला. कशाने कशाने होते? वॉरमुळे होते, एक्सटर्नल ॲग्रेशनमुळे होते, आर्म रिबेलियन म्हणजे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेमुळे होते. ठीक. तर आर्टिकल 358 काय सांगतं? आर्टिकल 358 हा आर्टिकल नंबर 19 ला निलंबन करतो. आर्टिकल नंबर 19 मध्ये काय आहे? सामरो आहे, तुम्हाला माहितच आहे. आर्टिकल नंबर 19 चा ABCDEG सामरो है ना. राईट टू स्पीच येते, यामध्ये स्पीच येतं. राईट टू आर्म्ड फोर्स म्हणजे सशस्त्राने गोळा होता कामा नये. राईट टू असोसिएट, कुठेही असोसिएट चालू शकता तुम्ही तुमचं. राईट टू मूव्ह फ्रीली म्हणजे कुठेही आपण फिरू शकतो भारतामध्ये. राईट टू रिसाइड म्हणजे भारतामध्ये आपण कुठेही राहू शकतो. राईट टू ऑक्युपेशन, भारतामध्ये कुठेही आपला स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो. ठीक आहे. तर हे आर्टिकल 19 मध्ये येतात. ABCDEG येतं हा, F नाही येत. F हा लँड संबंधित होता. राईट टू लँड, स्वतःची जागा कुठेही घेऊ शकता असं वगैरे होता, पण ते थोडस दुसरीकडे पाठवण्यात आला कट करून. ठीक आहे. सध्या हे लक्षात ठेवा. समजलं इतकं? तर आर्टिकल नंबर 358 काय करतं? हे निलंबन करतात आर्टिकल नंबर 19 ला. ठीक आहे. आणि 19 ला जर का समजा सशस्त्र बंड असेल तर तो आर्टिकल नंबर 19 ला निलंबन करू शकत नाही, हे एक लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे आर्टिकल नंबर 359 जे आहे, जे आपल्या क्वेश्चन मध्ये विचारले आहे, ते बाकीच्या सर्व राईट्सला, आपल्या राईट्सला काय करतं? मूलभूत हक्कांना निलंबन करतं. मग हे क्वेश्चन होता आणि याचे उत्तर आहे आर्टिकल 359. समजलं तुम्हाला? हे सांगितलं मी व्यवस्थित. आता पुढे जाऊया. पहा, अजून काही इम्पॉर्टंट मला तुम्हाला सांगायचंय.
ते म्हणजे रिवोक कोण करतं. आता हे लागू तर होतात पण वापस कोण घेतं, आणीबाणी. तर वापस घेणारे पण राष्ट्रपती असतात आणि त्यांच्यासोबत हे जर नाही घेतले तर लोकसभाने सिंपल मेजॉरिटीच्या अनुसार, स्पेशल नाही बरं का, सिंपल मेजॉरिटीच्या अनुसार रिवोक करतं. ठीक, आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे? आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे. एक 1962 मध्ये जेव्हा चायना आणि भारताचा वार चालू होता. 1965 मध्येही लागू झाली असती पण तिथे तेव्हाच म्हणजे 1962 चीच चालू होती. 1965 मध्ये पाकिस्तान सोबत आपला वॉर चालू होता तेव्हा एक झालं आहे. दुसरी वेळेस म्हणजे पाकिस्तान आणि भारत वॉर चालू होता अजून एकदा 1971 मध्ये, जे की आपण बांगलादेशला लिबराईज करत होतो, म्हणजे वेगळं करत होतो पाकिस्तानाच्या हक्कावरून. ठीक आहे, म्हणजे पाकिस्तान, तुम्ही म्हणाल की मॅडम पाकिस्तान हे पश्चिमेला आहे, बांगलादेश हे पूर्वेला आहे, तर मग इथून एवढं दूर कसं काय? पण हात होतात त्याचा. ठीक आहे, ईस्ट पाकिस्तान म्हटलं जायचं बांगलादेशला पूर्वी. तो आपण हात काढून घेतला, मदत केली बांगलादेशला. आता बांगलादेश आपल्याच डोक्यावर चढतोय, मिरव वाटतोय, काय बोला आपण. ठीक, तर पाकिस्तानकडून बांगलादेशला मोकळं केलं आपण. तर हे दोन्हीही वॉरचे होते. ठीक आहे, दोन्ही वॉरचे होते. तिसरं म्हणजे 1975 इंदिरा गांधीचे इंटरनल अफेअर्स जे होते, इंटरनल डिस्टर्बन्स जे काही होतं त्या संबंधित होतं हे. ठीक आहे, बस एवढं लक्षात ठेवा. आता दुसरं, हे तर झालं आपली राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे, आता राज्य आणीबाणी पण पाहून घेऊया आपण. तर राज्य आणीबाणीला आपण काय म्हणतो, प्रेसिडेंट रूल पण म्हणतो, जे की आर्टिकल नंबर 356 अनुसार तयार होते. 356 अनुसार. ठीक, 356 अनुसाराचे नेमकं कशामुळे होते? तर समजा सेंटरने स्टेटला कुठले तरी काहीतरी म्हणजे समजा एखाद्या कॉन्स्टिट्यूशनच्या गोष्टी मान्य होत नसतील राज्यांना, राज्य त्या प्रकारे चालत नसेल, संविधानानुसार चालत नसेल, तर तेव्हा लागू होते 356 हे सांगतं. ठीक आहे, अजून एक अपवाद लक्षात ठेवा, 365 वाला. समजा स्टेट आहे, स्टेट राज्य हे सेंटरचं ऐकत नसेल, दिलेली सूचना, दिलेले डायरेक्शन ऐकत नसेल, तर मग केंद्र काय करणार, सेंटर काय करणार, ह्या स्टेटला 365 नुसार आणीबाणी लागू करणार. ठीक आहे, ही आणीबाणी जी आहे 3 वर्षापेक्षा जास्त चालू राहता कामा नये. ओके, आणि ही सिंपल मेजॉरिटी अनुसार लागू होते बरं का. सिंपल मेजॉरिटी अनुसार 3 वर्षासाठी लागू होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. सगळ्यात जास्त आतापर्यंत राज्य आणीबाणी कुठे लागलेली आहे? तर मणिपूरमध्ये सर्वात जास्त. आय थिंक सो आता पण चालूच आहे, तेवढं मला डीप माहिती नाहीये, अभ्यास नाही चालू आहे आता तेवढा. 11 वेळा लागू केलेली आहे मणिपूरला. ठीक आहे, त्याच्यानंतर युपी येतं. महाराष्ट्रामध्ये किती वेळा लागू झालेली आहे? 3 वेळा. महाराष्ट्रामध्ये 3 वेळा. सर्वात अगोदर आपले जेव्हा सीएम शरद पवार होते ना, जे यंगेस्ट सीएम ऑफ महाराष्ट्र, त्यांच्या टाइममध्ये लागू झाली होती 1980 मध्ये, 1980 मध्ये. मग 2014 मध्ये लागू झाली होती आणि मग 2019 मध्ये. 2014 मध्ये आय थिंक सो पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये लागू झाले होते. 2019 मध्ये इनस्टॅबिलिटी होती, स्टॅबिलिटी नव्हती, त्यामुळे म्हणून लागू झाली होती. राज्य पक्षांची जी स्थापना होती ती सरकारने केली होती, सरकार करणार होती. ठीक, तर ही झाली आपली राज्य एमर्जन्सी और आणीबाणी. आर्टिकल 360 अनुसार फायनान्स इमर्जन्सी लागू होते, पण आतापर्यंत एकदा पण फायनान्स इमर्जन्सी किंवा आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाहीये. जर समजा आणीबाणी लागू झालीच तर मग काय बदल होईल तुम्ही सांगा? तर बदल असा होईल की प्रेसिडेंट जे आहे, जेवढेही आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत ना, त्यांचे पेमेंट कमी करून टाकेल, डाऊन करून टाकेल. ठीक आहे, तर ही फायनान्स सांगते, फायनान्स इमर्जन्सी सांगते, पण अशी वेळ तर आपल्यावर आतापर्यंत आलीच नाही. ठीक, एकदा आपण आर्टिकल पाहून घेऊया का. आर्टिकल 352 ते 360 मध्ये ओरल मी सांगेन, लिहत बसणार नाही. तर 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू होती. 353 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम लागू होतो. 354 मध्ये महसूल वितरण येतं, यामध्ये राज्यांना पैसा वाटप केला जातो आणीबाणीच्या काळामध्ये. 355 मध्ये काय येतं, तर 355 संघ राज्यांचे कर्तव्य सांगतं. 356 काय सांगतं, राष्ट्रपती राजवट लागू होते. इथे आपण म्हणू शकतो प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट, राज्य आणीबाणी. ठीक आहे, प्रेसिडेंट रूल म्हटलं जातं याला. 357 मध्ये कायदेविषयक अधिकारांचा वापर. ठीक,
57 मध्ये कायदेविषयक अधिकारांचा वापर येतो. 358 मध्ये काय येतं, तर 358 मध्ये कलम 19चे निलंबन केले जाते. आणि 359 मध्ये काय येतं, क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. आताही बरेचदा सांगितलं, तुम्ही लक्षात आणा काय ते नेमकं. पण पण मला एक सांगायचं राहिलं की 359 जे आहे ना, यामध्ये 20 आणि 21 जे आहे, 20 आणि 21 हे एक्सेप्शन आहे बरं का. 20 आणि 21 हे कधीही निलंबन होऊ शकत नाही. ठीक, तर यांचं निलंबन होणार नाही, हे खूप गरजेचे आहे. आर्टिकल 360 काय सांगतं, तर हे फायनान्स आर्थिक आणीबाणी समजेल. हा, इथे टॉपिकच कम्प्लीट झाला आपला. किती वेळ लागला असा बघा, 25 मिनिट मध्ये मी 2 टॉपिक कम्प्लीट करून दिले तुम्हाला. तर अजून काय पाहिजे? असे फक्त एक 15 टॉपिक असतील, तुम्हाला खरं सांगू तर खरंच 15 टॉपिक असतील, यातनं बाहेर तर एक्झाम मध्ये येतच नाही हो. काय सांगू तुम्हाला. तर मग ठीक आहे ना, मी जे सांगत आहे त्याप्रमाणे असं वाटतं मला आपण रोजच करून जाऊ, 15 दिवसामध्ये आपलं पॉलिटी कम्प्लीट होऊन जाईल, है ना. तुम्ही ट्राय करा. तुम्ही ना PYQ घेत चला, हे मी केल्यानंतर, मी शिकवल्यानंतर तुम्हाला. चला, समजा तो तुमको. तो क्वेश्चन हा होता, समजलं तुम्हाला. हा क्वेश्चन मी कालच घेतलेला आहे, जे भारताच्या, हे नाही काल घेतला मी, नागरिकत्वावरचा क्वेश्चन आहे. सो नागरिकत्व, इथे पण आर्टिकल आहे, आर्टिकल कम्प्लीट होतील, चांगला होईल तुमचं. त्यामुळे पाहूया क्वेश्चन काय म्हणत आहे. तर संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि डॅश, तर जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली आहेत, योग्य आहे. जिच्या माता पित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते, बरोबर आहे. जे अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 7 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहेत. 7 नाही, 5 असणं गरजेचं आहे. 7 नाही. तर यामध्ये नेमकं काय आहे पहा. आता तुम्हाला मी नागरिकत्व हा टॉपिक शिकवत आहे. बोर तर होत नाहीत ना, काय यार उठसूट नागरिक टॉपिक करते. पहा, टॉपिक कम्प्लीट होतात. 2-3 टॉपिक केलं तर काय काय हरकत आहे, सांगा ना. तर हे नागरिकत्व आपल्या संविधानाचा भाग 2 मध्ये येतं. ठीक, सिटिझनशिप याला म्हणतो आपण. यामध्ये किती आर्टिकल समाविष्ट आहे? आर्टिकल नंबर 5 ते 11 यामध्ये समाविष्ट आहेत. आता आर्टिकल नंबर 5 ते 11 तर आर्टिकल नंबर 1 ते 4 तुम्हाला होमवर्क मध्ये मी देत आहे, ते करून घ्या, तुम्ही वाचून घ्या, काहीच हरकत नाहीये, काही अवघड नाहीये. तर 5 ते 11 मध्ये काय काय आहे पाहून घेऊ. नागरिकत्व नेमकं काय? नागरिकत्व म्हणजे एक आपला की मैं इधर का निवासी हूँ, मैं इधर ही रहूंगा, मी भारताचा निवासी आहे. ठीक, नागरिकत्व भारताचं काय सांगतं की सिंगल सिटिझनशिप लागते. सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकल नागरिकत्व. ठीक, म्हणजे दुसरी कुठली सिटिझनशिप तुम्ही सोबत घेऊ शकत नाही. तुम्ही भारतात राहताय, तुम्ही दुसऱ्या देशाची ही सिटिझनशिप घेता तर तसं जमणार नाही. पाकिस्तानची घेऊन जमते तर तसं जमणार नाही. फक्त भारताचे ना, भारतातच राहा, भारताचेच राहा. पण त्यामध्येही काही अपवाद आहेत, जसे की आता तुम्हाला मी नेहमीच आलिया भट्टचा एक्झाम्पल देत असते. तर आलिया भट्ट ही ऍक्च्युली ब्रिटनची आहे बरं का. आणि आपण सिटिझनशिप जो आहे ना, कन्सेप्ट जो आहे ना, तो कॉन्सेप्ट कुठून आणलेला आहे माहितीये का? तो कॉन्सेप्ट पण ब्रिटनवरून आणलेला आहे. UK पण म्हणू शकतो आपण ब्रिटनला, UK. ठीक, तर हा कॉन्सेप्ट आपण तर आलिया भट्टला काय करता येते, तिला एक आय थिंक सो ओव्हरसीज कार्ड धारणा आहे ती. आणि मग ती ओव्हरसीज अशी आहे की म्हणजे तिच्याकडे एक कार्ड असतो, पण ती भारतात राहू शकते, फक्त मतदान करू शकत नाही, काहीतरी जमिनी विकत घेऊ शकत नाही, असे तिला बरेच अपवाद आहेत, बरेच तिला हे आहेत, रेस्ट्रिक्शन्स आहेत, सॉरी. ठीक, सो आता डायरेक्टली आपण काय करूया, आर्टिकल्स कडे जाऊया. तर आर्टिकल नंबर 5 काय सांगतो? आर्टिकल नंबर 5 सांगतो हु कॅन बी, कोण भारताचा नागरिक आहे, हे आर्टिकल नंबर 5 मध्ये येतं. 6 मध्ये काय येतं, तर 6 एक ट्रिक सांगते आता तुम्हाला, 6 आणि 7 ची. ती मध्ये पाकिस्तान मधून भारतात आलेली लोक. आणि 7 मध्ये, 6 मध्ये काय होतं, म्हणजे 6 वाजता काय होतं, पाकिस्तानातून भारतात लोक येतात, ठीक आहे, पंजाबच्या मार्गाने. आणि 7 वाजता काय होतं, भारतातून पाकिस्तानात जातात लोक. एक ट्रिक आहे, असं काही सीन नाही, पण पाकिस्तानातून भारतात येणारी लोक असं हे यामध्ये लाईन येते. आणि भारतातून पाकिस्तानात जाणारी यामध्ये येते. 8 मध्ये काय सांगतं, तर 8 सांगतो, भाई काय होतं 8, हा आठवलं, परदेशी लोकांशी संबंधित आहे.
परदेशी लोकांच्या येण्या जाण्याचा विषय आहे ते. 9 मध्ये काय, नो डबल सिटिझनशिप, नो डुअल सिटिझनशिप, नो इथे नो नो हिंदीवाला नो, ठीक आहे, नो. तर आपण एकल नागरिकत्व घेणे गरजेचे आहे, नो डबल नागरिकत्व, ठीक आहे. यामध्ये येतं. 10 मध्ये काय येतं, तर 10 मध्ये कंटिन्युअन्सी ऑफ द सिटिझनशिप, आतापर्यंत कंटिन्यू झालेली सिटिझनशिप. 1955 चा ऍक्ट आहे है ना सिटिझनशिपचा. तर तिथपासून ते आतापर्यंतची सिटिझनशिप, एखाद्या रामू नावाचा मुलगा आहे आणि त्याची सिटिझनशिप 1955 ते आतापर्यंत चालू आहेच, ठीक आहे. तो आजोबा बनला कोणाचा तरी, तोही आतापर्यंत चालूच आहे. त्याचे जे वंशज आहेत ते त्याच्या जीवावर भारतामध्ये राहू शकतात. 11 मध्ये काय येतं, तर 11 मध्ये चक्रा मारा, सॉरी असाच मजाक सुचतोय, आता भूक लागली, माझं काय खरं नाही. पार्लमेंट काय करतं, पार्लमेंट संसद जे आहे, कोण आपल्या भारताचा नागरिक बनेल कोण नाही हे ठरवतं 11 मध्ये. समजलं का. आता इथे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की सिटिझनशिप कोणाकोणाला मिळू शकते, तर इथे ब्रँड लक्षात ठेवा, ब्रँड, सॉरी मध्येच मी गॅप घेतला, ब्रँड लक्षात ठेवा. तर ब्रँड मध्ये काय येतो, ब्रँड, BRAND, ब्रँड मध्ये बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, म्हणजे जन्मानुसार तुम्ही इथे भारताचेच नागरिक आहात हे समजतं. रजिस्टरनुसार, आता तुम्ही जन्माचा दाखला तुमचा मिळतो है ना, तो काय असतो, एक टाइप ऑफ तुमचा है कि तुम भाई भारत का देश नागरिक है ना. बाय रजिस्ट्रेशन, रजिस्टर करून तुम्ही भारतात राहू शकता, ठीक. बाय अक्वायर करून सिटिझनशिप भारतात राहू शकता. नॅचरलायझेशन म्हणजे 12 वर्षाच्या काळ, म्हणजे आज तुम्हाला काय करायला लागेल, एखादी भाषा शिकायला लागेल, 12 वर्ष कंटिन्युअन्सी मध्ये भारतामध्ये काम करायला लागेल कुठेतरी. आणि बाय डिसेंट म्हणजे वंश है ना, पूर्वज वंश, बाय असं. आता जशी मिळते ना सिटिझनशिप, तशी गमावता पण येतात. तर गमावता कशी येते, तर बाय रिनाऊन्सिएशन, टर्मिनेशन, डिप्रिव्हिएशन. आता इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, तुमच्या कामी तेव्हाच पडेल, शब्द आला तर डेंजर काम होईल तुमचा इंग्लिशमध्येच. जर मराठीच्या आपल्या पेपरमध्ये काय असतं की मराठी आणि इंग्लिश बोथ प्रश्न देतात, तर चुकून त्यांनी जर क्वेश्चन मराठीचाच आहे पण त्याने इंग्लिश शब्द वापरला तर अवघड होईल तुमचं. रिनाऊन्सिएशन म्हणजे त्याग करणे, टर्मिनेशन म्हणजे टर्मिनेट करणे, म्हणजे काय करतं, एक सेकंड, वंचित, एक लक्षात ठेवायला, वंचित. टर्मिनेट करणे म्हणजे समजा आता तुम्ही खूप वर्षापासून भारत सोडून दुसरीकडे राहायला गेला तर तुमची इनडायरेक्टली टर्मिनेट होऊन जाईल. आणि वंचित करणे, डिप्रिव्हिएशन ऑर सिएशन, डिप्रिसिएशन इकॉनॉमिक शब्द आहे, डिप्रिव्हिएशन वंचित करणे. वंचित होते नेमकं काय होते, समजा आता तुम्ही पाकिस्तानी आहात काय हे, हमजा आहे का कोणी भारतामध्ये, तर समजा तुम्ही आता भारतामध्ये आलात आणि कुठले तरी खोटे कागदपत्र तयार करून दाखवत आहात की यस आय एम अ नागरिक भारत, ठीक. आणि ते तुम्ही पकडला गेलात की नाही तुम्ही भारताचे नाही, तुम्ही फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत, तर तुम्हाला धक्के मारून किंवा डायरेक्ट उडवून टाकतात, ठीक. तर ते कशामध्ये, ते डिप्रिव्हिएशन मध्ये येतं, ठीक. सो हे 3 गोष्टी, हे आर्टिकल्स हे खूप गरजेचे आहेत. काय राहिलं सांगायचं, काहीच नाही. 10 मिनिट मध्ये आपला नागरिकत्वाचा पण टॉपिक संपलेला आहे. सो असं फास्ट घेईन मी, ऐसा रफ्तार से लूंगी तो तुमको अच्छा लगेगा ना, तो और रफ्तार से लूंगी हा. तर हे बघा, आता मी एंड करते लेक्चर, का तर मला भूक लागली आहे जाम, आता माझं डोकं नाही चालणार, तुमचं नुकसान मला करायचं नाहीये. इतकं तुम्ही अभ्यास करा, तुमचा 2-3 तास तर तुम्हाला लागतील हे सर्व पाठ करायला, काय हरकत, 2 तरी तास लागतील हा, काय हरकत नाही मग, ठीक. सो एंड करू का मी लेक्चरला, एंड करत आहे. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.